सो लेट्स स्टार्ट। कल वीडियो नहीं बनाया था बाकी काम मेरे में रह गया था। सो जान दो, कमिंग टू द पॉइंट। आज इंडिया वर्सेस वेस्ट इंडीज़ का मैच है। सब जो भूल गए शायद, कोई देख रहा है नहीं देख रहा है, आई डोंट नो। बोर मैच है यार, मतलब क्या हाथ पैर गर्म करने का मैच है, वार्म अप मैच बोल सकते हो और कुछ क्या। इंडिया का स्कोर, इंडिया ने टॉस जीता, इंडिया ने टॉस जीतकर बैटिंग ली। 318 रन बनाए 2 विकेट के नुकसान पर। एक पॉजिटिव बात उसमें ऐसी है कि अपना इंडिया का 3 नंबर जो है अभी तक वो श्रापित था थोड़ा, क्यों कोई चल ही नहीं रहा था चेतेश्वर पुजारा के बाद में। हिन्ने मराठी दोन्ही ओके। जो चेतेश्वर पुजाराच्या नंतर जो चालूच नंतर आला तो नंबर आता थोडा ठीकठाक चालला। सेंचुरी फक्त 13 रनांनी मिस झाली, बाकी 1 नंबर खेळला। साई सुदर्शनचा एक कॅच सुटला होता, चांगला सुटला होता, म्हणजे पकडणारा कॅच होता तो, त्यांना फिल्डिंग मिस्टेक केली, आपण काही नाही करू शकत, त्यांची इच्छा। तो कॅच सुटला तर त्यांनी 87वर आउट झाला तो LBW लागून, काही विषय नाही समजा। हां ठीक आहे, पण एवढं चांगली गोष्ट आहे की त्यांना रन बनवले आणि ते रन इम्पॉर्टंट होते, महत्त्वाचे होते। नाही तर साई सुदर्शनचं पत्ता आता कटलं असतं गॅरंटेड। त्याच्या जागी सरळ सरळ ध्रुव जुरेल, देवदूत पडिक्कल कोणी येऊ शकलं असतं, पण तो तर कटला असता जर या मॅचमध्ये त्यांनी रन नसते बनवले। तो खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, त्यांनी रन बनवले, चांगली गोष्ट आहे। हे मॅच काही एवढी काही म्हणजे काय बोला यार, म्हटलं हां बोलासारखं खूप काही आहे म्हणा, पण एक गोष्ट अशी, ही सगळ्यात क्लासिक सगळ्यात खतरनाक खेळले यशस्वी जयस्वाल भाऊ आपले। मतलब तगडं मारलं त्यांना, एकदम पलंग तोड मारून टाकलं। किती मारले 173, सॉरी हां ते पाहा लागतं ना, 173 रन मारले जयस्वालनी 253 बॉलमध्ये। चांगला खेळला, बढिया खेळला। अजून म्हणजे 200 आहे आपल्यापाशी, मारण तो आता काय सांगा, 200 मारण की 250 मारण, 250 मारायला पाहिजे आय होप, म्हणजे इच्छा आहे अशी की 250 मारावं त्यांनी, पण काय सांगा किती मारण, पण 200 तर कन्फर्म आहे, त्याचा काही विषय नाही। गिल आहे सोबत गिल 68 बॉलमध्ये 20 रन म्हणून आहे, म्हणजे थोडं स्लो आहे पण इट्स ओके, कवर करून घेतो, त्याचा काही विषय नाही। आणखीन पाहू यांची बर्बादी किती दिवस हे हमारी करतात। तर जर उद्याच्या दिवस पूर्ण इंडियानं बॅटिंग केली, हे करत नाही म्हणा, ते गोष्ट वेगळी आहे, पण जर इंडियानं पुढच्या दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी जर पूर्ण बॅटिंग केली तर हे तर खतमच आहे लोक, मग हे बर्बाद लोक, हे खतम आहे। ते बिचारे म्हणतील 300-200 रुपयात मजदुरी पुरून जाते एक टाईमले, पण हे नाही पुरवत। किती भाई 9 ते 5 फिल्डिंगच करू राहिले पुऱ्या दिवसात, त्यांना 2 विकेटा काढल्या, तेही ते चुकून भेटल्या, नाही ते भेटल्या नसते। KL राहुल स्टंप आउट झाला, काय म्हणू शकता आता, झाला इट्स ओके म्हणा, काही नाही, त्याने रन काढले होते, तो फॉर्ममध्ये होता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, सोमवारी रन काढून घेईन। हे याच्यात रन काढण्यासाठी महत्त्वाचं आहे ODIच्या प्लेयरचं, विशेषतः जसं KL राहुल, गिल या टेस्टमध्ये याच्यासाठी की अंग गरम होते, मोकळं होते, जरा माइंड येते। आणि मग त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया तर आहेच, पण एक गोष्ट मला आहे ऑस्ट्रेलियाची एवढंच म्हणण्यासारखी की यावेळेस वाटू राहिलं असं, रोहित शर्मा कुत्र्यासारखा मारा नेला, म्हणजे आपण रोहित शर्माला कमी समजतो एवढं मला माहीत आहे। लय लोक म्हणजे याचे चिडा पण आहे, जसं मॅगी मॅन म्हणतो ते लोक त्याला पहिले, मग काय वडापाव चोकली वगैरे, ते तर इट्स ओके, त्याचा काही विषय नाही। म्हणजे काही प्लेयरचे हेटर्स असतात, तर फॅन फॉलोअर्स पण असतात, तर ते असो की त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला विषय काही नाही। तर तो याचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे माझं की रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन तर बढियाच होता, त्याच्यात काही विषय नव्हता, पण तो ॲज अ प्लेयर तो बर्बाद करून टाकत होता समोरच्याले। तुम्ही हे विसरून गेली, आपण हे विसरून गेलो गोष्ट की रोहित शर्मा हा खिलाडी काय होता कॅप्टन्सीच्या पहिले। भाई तो काय मारत होता यार, ते 35 बॉलमध्ये 100 आठवते कोणा, लखनौ सुपर जायंटच्या होम ग्राउंडमध्ये 35 बॉलमध्ये 100 रन मारले त्यांनी, आणि त्याच्यात भाऊ 10 बॉलवर 11 रनवर होते,
10 बॉलवर 8 रन किंवा 10 बॉलवर 11 रन अशा याच्या रेशोवर होते. त्याच्यानंतरच्या 25 बॉलमध्ये भाऊनं का बर्बादी आणली विचार करा. ODIमध्ये ऑस्ट्रेलियासमोर 200 ठोकेला आहे, पहिलेच ठोकेला आहे, पण आता डबल. आय होप म्हणजे मग यार मनापासून वाटते की हा दिन गरम पट्ट्यात आडव्या पट्ट्यात एखाद्याले एक बर्बाद करून टाका यांनी, म्हणजे यांची रूह कापून जाईल की बेटा 2027ला खेळ लागते सोबत, याचं काही करा. हे खुदून जातील सगळे जण. हे म्हणजे हे विचार करतील येईल कोणत्या बॉलवर आउट होणार. रोहित शर्मा असा खिलाडी आहे ज्या दिवशी त्याचा दिवस असते त्या दिवशी त्याला कुणीच नाही आउट करू शकत. त्याने सुद्धाही म्हटलेलं आहे की जर मी 10 ओव्हर खेळलो तर त्याच्यानंतर तो स्वतःच्या चुकीनं आउट होते. हे तर आहे असते म्हणा गोष्टी काही काही. ते यार खिलाडी आहे, तगडा आहे, लय तगडा आहे. यार त्यांना मारा 150-200 रन गरम करून द्या. आगरकर म्हणा, कोच म्हणा, सिलेक्टर कोच यांना विचार करून म्हणजे यांची 7 पुष्टे लागली पाहिजे रोहित शर्माला काढायला. त्याने एवढा खतरनाक गेम खेळा नाही तो, खतरनाक खेळन. कारण की जेव्हा रोहित शर्मा आशिष नायर आहे ना, नायर बरोबर आहे, ते दोघं ज्या वेळेस एक सोबत आले काम करायला त्यांच्या म्हणजे हे याच्यासाठी स्वतःच्यासाठी परफॉर्मन्ससाठी, त्या वेळेस यांना बर्बादीच केली रे भाई. हे बर्बाद खिलाडी आहे. हे विचार नाही करत मारताना की काय विषय आहे काय नाही, कोण आहे, काहीच नाही, काहीच घेणदेण नाही. एकदा यानं 264 मारले होते, ते थोडंसं मराठीमध्ये 264 रन मारले होते. 264 मला वाटते की हा मारण 180+ एक तर पारी आहे, 180+. आय होप सो, आपण तो अपेक्षा करू शकतो. पण मला असं फील आहे की हा तगडा खेळन, इनले कुत्र्यासारखं मारण. इनले पॅट कमीच नाही आहे, दुःख आहे मला या गोष्टीचं. नाही चांगले बॉलर आहे, हेझलवूड आहे, मिचेल स्टार्क आहे. स्टार्कले जे उधळलं होतं त्यांना 2024मध्ये, त्यावेळेसपासून भाऊचे दिवस लय खराब चालू आहे. अरे यार तुम्ही मला गोष्ट सांगा, जॉर्ज बटलर इंग्लंडचा प्लेअर सगळ्यांना माझ्याकडे तगडा खिलाडी आहे. तो म्हणते की बा माझ्यापेक्षा जर कोण चांगला खेळत असन रोहित शर्मा आहे. ट्रॅव्हिस हेड ते तर माहीतच आहे, रोहित पगलू सॉरी ते रोहित पगलू म्हटलं तो. यावेळेस पाहू कोण कोणाला किती बर्बाद करते. तो विराट कोहली तर आज गरम, त्याचा काही विषय नाही आहे. विराट कोहली बनायला जास्त वेळ नाही लागत, म्हणजे विराट कोहली बनायला जास्त वेळ नाही लागत. जरासे वॉर्मअप झाली, बॉडी गरम झाली, तो तगडा मारून टाका सलाईनले. काहीच नाही पाहत हे घेऊन गेला ऑस्ट्रेलियाला लपेटेत. याचा काही टेन्शन नाही आहे, काही टेन्शनचं काम नाही त्याचं. आणि असं म्हणून राहिले की बा समजा कोच बनाव किंवा सिलेक्टर बनाव, ते असे म्हणत आहे की कोणाला समजा 2027चा वर्ल्ड कप खेळायचा असणार रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला, तर विजय हजारे ट्रॉफी खेळायला लागन, डोमेस्टिक खेळायला लागन, जसं नॉर्मल जनरली भाषेत म्हटलं तर अशी न्यूज येत आहे. म्हणजे माझ्यावर पर्यंत एक न्यूज पोचली की हे मॅच झाल्यानंतर हे 3 ODI आहे, त्याच्यानंतर आणि न्यूझीलंड की साऊथ आफ्रिका यार कोणाचं आहे यार, ते साऊथ आफ्रिका आहे ना पहिले. याच्यानंतर हे विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे, मला एवढं माहीत आहे. मग त्याच्यानंतरची समजा साऊथ आफ्रिकेची सिरीज वाटते, साऊथ आफ्रिका न्यूझीलंडची सिरीज आहे, दोघांपैकी एकची सिरीज आहे आपल्याकडे याची ODIची, तर त्या दोघांच्या मदत ते खेळणार आहे विजय हजारे ट्रॉफी. आणि जर ते विजय हजारे ट्रॉफी खेळत असन तर मग यांना कोणी हात नाही लावू शकत. हात तर पहिले नव्हता लागायला पाहिजे होता, जाऊ दे. तर कमिंग टू द पॉईंट, न्यूज आपल्या या मॅचमध्ये यशस्वी जयस्वाल 171 रन 173 आहे. तगडा गेटरोला, ताकदनं मारवला, मार बेटा मार, अजून मार. ट्राय म्हणजे असं जस्ट विचार आहे की याला फिनिशरचा रोल नाही देऊ शकत काय ODIमध्ये. जर जो नंबर आहे आता समजा हार्दिक पांड्यात नाहीच अवेलेबल, ते जागी नितीश कुमार रेड्डी खेळणार आहे. जर याला स्क्वॉडमध्ये कसं तरी आणलं, पहिले 4 स्पॉट तर बुकच आहे,
गिल, रोहित ओपनिंग, 1 डाऊन विराट कोहली, 2 डाऊन आपला श्रेयस अय्यर, मग त्याच्यानंतर अक्षर पटेल आणि KL राहुल हे समोर मागं दोघे जण. 7 नंबरवर जर समजा यशस्वी आला काय सांगा, म्हणजे असं एक विचार आला बस जस्ट म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. तो असं चालू आहे. तगडी मॅच आहे, तगडी म्हणजे हे नाही, पण ऑस्ट्रेलियाची जी सिरीज होणार आहे ते तगडी होणार आहे, त्याचा काही विषय नाही. आणि जे गिलची प्रेस कॉन्फरन्स चालती ते मी न्यूज पाहिल्या, ते मी तिच्या ठीकठाक पाहिल्या, तर तो बॅक करू आला यांना असं मला वाटते. म्हणजे बॅक करत आहे नॉर्मली की बा नाही प्लेयर चांगले आपल्याला पाहिजेत, ते 2027साठी पण पाहिजेत. पण त्यांनी शेवटची लाईन म्हटली की बा थोडं मिक्स, म्हणजे तेच वर्ड वापरला मिक्स. पाहू काय होते तो, आपण काहीच नाही बोलू शकत. पण एक आहे, पण गिलनी समजा प्रेस कॉन्फरन्स ठीकठाक चांगली केली. पाहू काय होते. पण ऑस्ट्रेलियाची जो टूर आहे ते सगळ्यांनी पाहायचं. म्हणजे जो क्रिकेट नाही पाहत किंवा जो क्रिकेट खूप कधी कधी पाहते किंवा एका इंडिव्हिज्युअलचा फॅन आहे किंवा रोहितचा, विराटचा, कोणाचाही फॅन आहे, पण त्यांनी हे मॅच पाहा ऑस्ट्रेलियाची. त्याच्यामुळे कारण असं आहे की काही येऊ शकते. सिरियसली तसं नाही, पण काही येऊ शकते. आता म्हणजे काय होणार आहे ते आपल्याला काहीच नाही माहीत. तर मी तेच सांगू राहिलो की म्हणजे कोण कधी किती, आता समजा याला कॅप्टन्सीमधून काढायचं तर काही हे नव्हतंच कोणापाशी, कारण नव्हतंच, पण तरीही काढलंच ना. आणि मला भरोसा आहे की रोहित शर्मा जेव्हा जेव्हा त्यानं थोडं वेट कमी केलं आणि जेव्हा जेव्हा तो असा नॉर्मल ॲज अ प्लेअर खेळला, त्यानं बरबादीच केली समोरच्या टीमची. पाहू काय होतं ना, पाहायची गोष्ट आहे, मजा येणार ते मॅच पाहायला. म्हणजे जे ऑस्ट्रेलियाला रगडू, जे त्यांना डाळ फ्राय म्हणजे दाल तडका करू आपण त्यांचा, त्यांना करू माहीत दाल तडका देऊ आपण त्यांचा माहोल. त्यांनी विचार करा की काय होणार आता आमच्यासोबत, म्हणजे कसं वाचावं आमच्यापासून. कारण सगळे गरम रक्तावाले खिलाडी आहेत त्याच्यात, सगळे A to Z ODIच्या ह्याच्यात. मी तर परत लिहून टाकतो 200 रन. यार कॅमेरा कुठं आहे? मी पहिले लिहून रोहित शर्माचं. पण आय होप सो व्हावं असं. आणि जर म्हणजे समजा ही आयडिया खराब नाही आहे, म्हणजे पण ॲडजस्ट करायला म्हणजे भयंकर भारी जाणार आहे, हे गोष्ट ही माहीत आहे मला. पण इन केस जर एक ट्राय केला यशस्वी जयस्वालने एकदम ॲज अ फिनिशर, काय सांगा बनू शकते, पाहायला मजा येईल. पण आपली टेस्टची गोष्ट अशी ODI ठीक आहे, एक आपण डबल बोलतो त्याच्यावर, पण टेस्टची मग एक एक गोष्ट जशी आठवण मी तसं तसं बोलतो. टेस्टची एक गोष्ट अशी आठवण झाली की जो आपला 3 नंबर आहे तो भाई चालला, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नाही मजाक नाही, खरंच म्हणून राहिलो. खरं आपली ओपनिंग चांगली आहे, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण आपला जो 1 डाऊन होता, कोणीही म्हणजे समजा साई सुदर्शन नाही, पण जसं कोणीही चेतेश्वर पुजाराच्या नंतर यार तो बरोबर चाललाच नाही. अरे गिल नाही चालला यार 3 नंबरवर, एवढा गिल नाही चालला, एवढा 4 नंबरवर गिल आहे. तर किती तगडा खेळला पाहतो मी. इंग्लंडचा दौर, ओरे यार पायासारखी मॅच. म्हणजे गिल्ले तर पाहावं त्यावेळेस लोकांना की खतरनाक. आता 250 मारले, त्याच्यानंतर पहिले 100 मारले, मग 250 मारले, मग 100 मारले, 100 मारले, 50 मारले, चालू द्या मारणं. आणि गिल आता हे टार्गेट किती देतील अंदाजे? 400 वाटू राहिलं. हे बघा गिल 50 मारन, जर 50 मारलं तर मग तू 100ची पाहणारच. 500 ठीक आहे, म्हणजे वाटते 450 500 वाटते मला. यशस्वी तर मारण 200 तर आहेत ते ठरलेले. मग त्याच्यानंतर पाहू 250 होतात का तर ते, आणि ते 250 झाले मग ते तर वाढतेच यार. 250 झाले की 300, 300 झाले की 350, 350, 400. अरे यार कमीत कमी 250 मारा आपण यशस्वीला. 200 तर फिक्सच आहे त्याचे. गेले मारण यावेळेस हात मोकळा करायचं काम, म्हणजे असं यार देऊन द्यायला पाहिजे होते बॅटिंग. नितीश कुमार रेड्डी, आणखीन वॉशिंग्टन सुंदर तर डांग गरमच राहते, त्याचा काही विषय नाही. कुलदीप यादव देऊन द्यायला पाहिजे होती बॅटिंग.
तो बॉलिंगमध्ये पाहिजे यार. हे ठीक आहे, जे दिल्लीची पिच आहे हे बॅटिंग फ्रेंडली पिच आहे आणि दिल्ली होम ग्राउंड कुलदीप यादवचं आहे. अजून कोणाचं आहे दिल्लीपासून, कोण आहे नाही विसरलो, के एल राहुल. हां ते तगडे चालू 3 बॉलरला आता अब आहे का माझा. आणि त्याच्यातही तुम्हाला माहिती आहे विषय काय आहे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज दोघंही हे खेळू राहिले. भाई जसप्रीत बुमराह कोण खेळू राहिला मला नाही समजू राहिलं. हे वर्कलोड मॅनेजमेंट कोण करू राहिलं त्याचं, हे कसं वर्कलोड मॅनेजमेंट आहे यार. म्हणजे एवढ्या स्ट्रॉंग टीम समोर खेळू देऊ राहिले त्याला की याची तर हालत पतली होऊन जाईल. जसप्रीत बुमराह नाही खेळायला पाहिजे तर सरळ गोष्ट होती. बुमराह नाही खेळायला पाहिजे तर सिराज, खरं सांगू काय, सिराजही नाही खेळायला पाहिजे होतं. इमानदारीनं पाहिलं तर प्रसिद्ध कृष्णा सरळ अर्शदीपले बोलवायचं असतं की भाई तुझ्या डेब्यू घे ताकदनं मारून. अर्शदीपनं बांबू गाडले असते यांच्या गरजच नव्हती ना. आणि प्रसिद्ध कृष्णा दोघा जणांना तगडा गेला असता गेम. प्रसिद्ध कृष्णा भाई आपण लय मजाक उडवली, मजाक नाही, मी लय मजाक उडवली, मी लय भयंकर मनातल्या मनातच बोललो. मी त्यावेळेस यूट्यूबवर नव्हतो पण मी प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंडच्या सिरीजमध्ये भयंकर बोललो. पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये भयंकर बोललो. भाऊनं 6च्या इकॉनॉमीने रन दिले ते. एवढं बोललो मी त्याला, एवढं की त्याची लिमिट नाही. म्हणजे मी म्हणतो तो भाई तू खेळू नको, याच्यानंतर तर कधी खेळलाही नाही पाहिजे तू जिंदगीत, इथपर्यंत बोललो तो. पण यार शेवटची जी मॅच होती ती काढली त्यानंच होती. तो होता आणि सिराज होता, अजून कोण होतं, कोणीच नव्हतं. आकाशदीपले ते शेवटचा दिवस होता, चौथा की पाचवा दिवस होता 5वी मॅचचा. त्याच्यात काय सिनारी होता, 35 रन 4 विकेट. ओ भाई साहब का आठवून आलं बोलते, 35 रन आणि 4 विकेटा. ओरे बेकार. आणि खेळून कोण राहील म्हणजे समजा आपले बॉलर, त्याच्यात बुमराह नाही, ठीक आहे, मग त्याच्यात कोण होतं, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप, सिराज. कुलदीप यादव नव्हतं त्यावेळेस, कुलदीप यादव खेळायला पाहिजे होतं, कुलदीपला खेळून नाही दिलं. मला 3 बॉलर आठवले. तर आकाशदीपचा तो इंजर्ड होता म्हणून, आणि त्याचा बॉलही बरोबर नव्हता वाटत. म्हणजे तो बॉलिंग त्याची आकाशदीप सारखा नव्हता वाटत, त्याची लेंथ थोडी बिघडली होती. म्हणजे असं वाटते की बा जसं आकाशदीप नाही तर भाई स्टार्टिंगली विकेट आलं, ताकद नाही घेते तो, त्याला घंटा भरकनी पडत समोर कोण आहे, तो विकेट घेते म्हणजे घेते, त्याचा काही विषय नाही आहे, रोल नाही आहे या गोष्टीत. तो शेवटचा दिवस भयंकर. ते 10 ओव्हर होत्या वाटते म्हणजे त्यांना टाकलेलं आहे, 5-6 येणं टाकलं, 5-7 येणं टाकले. सगळ्यात पहिली विकेट येणं घेतली असं म्हणजे का मी सिराजने घेतली का प्रसिद्ध कृष्णाने घेतली, पण मला वाटते असं की पहिली विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतली स्टंपवर मारून. भाई तिथून जे सुरू झालं, ओरे यार ते मॅच कोणीच नाही विसरू शकत, कधीच नाही विसरू शकत. एवढी खतरनाक मॅच होती ती, भयंकर. मला मजा आली. इंग्लंडच्या याच्यात तर बंबू टाकला होता. म्हणजे जर पहिली किंवा दुसरी, पहिली कोणती मॅच हरलो होतो, पहिली आपण हरलो होतो, दुसरी आपण जिंकलो होतो, तिसरी आपण हरलो होतो. तर तिसरी मॅच जर आपण जिंकलो असतो यार, ते रवींद्र जडेजा, ओ ते मॅच आठवण आली मला आता. रवींद्र जडेजानं पूर्ण जीव खातला होता त्याचा. तर थोडासा साथ भेटला असं. अरे मी असं नाही म्हणत की याच्यात चुकी रवींद्र जडेजाची आहे, ना सिराजची आहे, ना बुमराची आहे, कोणाची चुकी नाही याच्यात. अशी कशी कोणाची चुकी आहे? अरे समजा ते काय जबाबदारी यांची होती काय, इथपर्यंत पोहोचायलाच नाही पाहिजे. ते सिराज आणि बुमरापर्यंत गोष्ट येऊ राहिली, पोहोचायलाच नव्हती पाहिजे. सरळ आता स्कोअर कमी होता, समोरच्यांना जर 30-40 रनही मारले असते तर काय झालं असतं. 30 रनची गोष्ट आहे, 6 रन किती रे यार, बरं कमी मार्जिननं हारलो होतो आपण, भयंकर 12-14 काहीतरी रन. यार विसरलो मी, पण कमी हारलो होतो. ते व्हायला नव्हतं पाहिजे होतं. जर ते झालं असतं ना यार, रवींद्र जडेजा यू ब्युटी. म्हणजे अजूनही म्हणजे ते जडेजा आहे यार क्लासिक प्लेअर आपल्या टेस्टचा, त्याचं नाव आणखीन सोन्याच्या याच्यात लिहिलं गेलं असतं, पण इट्स ओके. पण ते मॅच लय दुखणारी आहे, मला आजही आठवते ना, मला खराब वाटते त्या मॅचचं. सो असा सिनॅरिओ आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. या मॅचचं काही एवढं हेडेक नाही आहे, हे मॅच पद्धतशीर चालू आहे.
पहा माहोल एन्जॉय करा. बोर मॅच आहे पण तशी खरंच बोर आहे. कारण कसं आहे माहीत आहे काय, आता समजा यांना जर 250वरही समजा डिक्लेअर केलीस ती पारी, यांना 250 नसते भरून दिले समोरच्याले वेस्ट इंडिजले. एवढं आपल्याला माहीत आहे ना. आणि हे काय करतील, 450-500 बनवतील, त्यांनी फॉलो आणि क्रॉस नाही करू देतील. एवढे तर बदमाश आहे आपले. ऐकत नाही ना, काय करता आता. माहोल असं खेळा यार की बा नाही यार, तर मी बॅटिंग करतो मग तू बॅटिंग कर, मग मी करतो मग तू कर. नाही, आमचे असं नसते. आम्ही पुरी बॅटिंग करून एकच वेळा करून, तू 2 वेळा करशील आणि ते आम्ही लवकर लवकर आटपून टाकू. असा विषय आहे यांचा. पाहू या मॅचमध्ये काय होतं. तो काहीच नाही होत, रिलॅक्सची मॅच आहे. उद्या काही होणार नाही आहे. उद्या 200 पाहायला भेटणार जयस्वालची. उद्या गिलची 50 पाहायला भेटन असं वाटते. आय होप सो. लकीली टचवूड गिलची 100 भेटावं. माहोल म्हणजे यांना दोघांना पार्टनरशिप करा यार, बढिया माहोल, मजा येते पाहायला जराशी. अजून काही विशेष नाही आपल्यापाशी. आणि विशेष असलं तर मी संध्याकाळी किंवा रात्री येतोच. आज चक्कर मारतो, आज मारतो. भाई आज मी करतो, आज दुसरा व्हिडिओ आणखीन टाकतो मी. आज खरंच टाकतो मी व्हिडिओ, त्याचा काही विषय नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ टाकाच लागते. कसा मी काल व्हिडिओने टाकला त्याची भरपाई आज करावंच लागेल आपल्याला. सो भेटू रात्री. आणि मी ट्विटरवर काढून टाकतो काही मीम्स वगैरे, थोडी पाहायला मजा येते, हसणं होते. भाई यार मी म्हणजे असं ठरवलं तर की मी कधीच नाही म्हणन की बा सबस्क्राईब करा चॅनल देऊन. यार खरा यार, म्हणजे कसं आहे आता तर खराब वाटलं ही गोष्ट म्हणाल की भाई 1 सबस्क्रायबर नाही यार, एक अरे यार 1 करून द्या यार. असं नसते यार, थोडंसं म्हणजे मी असं नाही म्हणत की फुल सपोर्ट करा असं तसं. मी मेहनत करणार, मग त्याच्यानंतर मला फळ भेटणार ते वेगळी गोष्ट. पण यार थोडंसं 1% यार, एक तर सबस्क्रायबर भेटायला पाहिजे. जाऊ दे ना, इट्स ओके, काही विषय नाही, हरकत नाही, चालत राहते. एक दिवस असा नाही तर एक दिवस तसा येईल. पण माझा म्हणजे आय होप मी एक मॅनिफेस्ट केलेली आहे गोष्ट. मी खूप म्हणजे समजा आज नाही पण मी एक वेळेसवर दाखवणार. मी एक लिहून ठेवतो, इथंच लिहून ठेवतो, मी आत्ताच लिहितो. मी मनातल्या मनात भटलो होतो पण मी लिहिली नाही ती गोष्ट. मी एक लिहिणार इथं. आय होप माझी पण इच्छा पूर्ण व्हावं यार. आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. मी भाई ताकदनं मेहनत करेन मी यूट्यूबवर. असं कसं असे कसे सबस्क्राईब नाही करत लोक, मी पण पाहिजे यार. मी जर माझं बेस्ट दिलं तर तुम्ही यार सपोर्ट करसान, त्याचा काही विषय नाही आहे, तो तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. फॅमिली बनायला वेळ लागते पण बनल्यावर एकदा मजा येते, बरोबर हे मला माहीत आहे. आणि एक गोष्ट सांगू काय, मी खरं सांगतो, म्हणजे खरं नाही, मी पहिलेही घोटलेलं आहे की मी AB क्रिक इन्फोला पाहतो भाई. मला त्याच्यापासूनच हे आला विचार, मोटिवेट भेटलं की आपण हे चालू करावं यार. तगडा माणूस आहे भाई. ते नाही मी नाही काय यूट्यूब चॅनल जेव्हा चालू करायचा विचार केला की नाही, मी त्यावेळेस मी त्याचे पूर्ण म्हणजे असे सगळे व्हिडिओ पाहिले. सगळे नाही ॲक्च्युली, सगळे नाही पाहिले म्हणू शकत मी, आणि ठीकठाक व्हिडिओ पाहिले. त्याच्यात ते क्वेश्चन असतात ना, तो कोणी समोरचा विचारते. मी भाई इमान मी कधी सुपरचॅट कोणाला केली नाही आहे ना, माझ्याकडे तेवढे पैसे सुपरचॅट करायचे. तर मग कोणी लोक विचारतात ना की कॅमेरा शॉट कसं करू, तर तो सांगते, तर मी ते ऐकतो भाई. मी आजही त्याचे व्हिडिओ पाहत असतो, त्याचा काही विषय नाही, मी दररोजच पाहत असतो त्याचे व्हिडिओ. हां, तर मग तो म्हणते ना की स्वतःला समोर घेऊन या, कॅमेरासमोर मागं नका राहू, म्हणजे पडद्याच्या मागं नका राहू, असंच तो म्हणते, बरोबर आहे. तो नाही ते म्हणायला पाहिजे. समजा मी तर समजा इनकेस कधी समोर आले, मला माहीत नाही, पण मी त्यांना दादाच किंवा भाई आज म्हणणार आहे, त्याचा काही विषय नाही आहे. पण नाही यार, तो माणूस चांगला आहे भाई, 1 नंबर घेऊ म्हणा तो. आणि मी त्याचा तोही व्हिडिओ पाहिलेला आहे. तो 100 के त्याचा कंप्लीट झाल्यावर त्यांनी त्याची पुरी लाईफ स्टोरी सांगितली, कसं कसं काय काय केलं. मी ते 1-2 वेळा पूर्ण ऐकलं, 2 वेळा तर पाहिलंच असेल मी ते, 2 वेळा पाहिलं ते. मग त्याच्यानंतर भाई म्हटलं करा आपण चालू करा. मग केलं आता चालू. पाहू यार, आय होप सो आपली एक दिवस फॅमिली बनन. म्हणजे माझी खूप इच्छा आहे आपली फॅमिली बनायची. सो थँक्यू, बाय बाय. आपण रात्री एक आणखीन व्हिडिओ काढतो, टाकून देणार. जमलं तर पाहून घ्यायचं यार, एखादा सबस्क्रायबर तर बनतायचा. चलो बाय बाय.